महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी अगदी थोड्याच वेळामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। जागा वाटपावर राज्य पातळीवरती आजच अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंच्या समावेशाबाबतही चर्चा होईल। वाद असलेल्या जागांवरही तोडगा निघेल अशी माहिती समजते आहे। राज्यामधील नेत्यांची आजच अंतिम बैठक होऊन उद्या दिल्लीमध्ये अमित शहांशी बैठक होणार असल्याची माहिती देखील आता समोर येते। आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती पोहोचवतात आपले वर्षा निवासस्थानाबाहेरून प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, यावेळेला सुरू असलेल्या बैठकीदरम्यानचे चर्चेचे महत्त्वपूर्ण मुद्दे आणि कुठल्या निर्णयांवरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता? अद्यापर्यंत बैठक ही जी आहे ती सुरुवातीला झालेली नाही आहे। हे अजून नेते देखील दाखल व्हायचे आहेत। मात्र साधारणपणे 9:30 पर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील ते दाखल होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। एकूण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडणार आहे। यामध्ये प्रामुख्यानं जर का बघायचं तर एकूणच जागा वाटपासंदर्भात मोठ्या प्रमाणात खलबतं आपल्याला महाविकास आघाडी महायुतीमध्ये होताना पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी वाद देखील आहेत। सोबतच नवीन भिडू जो आहे राज ठाकरे हे देखील आता सामील होताना दिसतील आणि त्याच संदर्भात देखील चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळणार असल्याची माहिती कळते आहे। यामध्ये जर का प्रामुख्यानं बघायचं तर आज देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बैठकांचं सत्र जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं, ज्यामध्ये ज्या जागा प्रामुख्यानं बघायच्या ज्याचा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही आहे त्या जागा जर का बघायच्या तर रामटेक आहे, रामटेक सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे, सोलापूर आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आहे, परभणी आहे, सातारा आहे आणि हिंगोली आहे। ह्या प्रमुख लोकसभा मतदारसंघातील जे प्रमुख नेते आणि पदाधिकारी आहेत भाजपचे ते दाखल झालेले होते। त्यांच्याशी चर्चा देखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकूण या सगळ्या चर्चेचं सार आता काय निघतं हे थोड्याच वेळात कळणार आहे आणि अंतिम चर्चा अंतिम जो निर्णय आहे तो देखील आजच या संदर्भात होऊन उद्याला या संदर्भातली गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळू शकते आणि त्यानंतरच हा संपूर्ण जो तिढा आहे तो आपल्याला सुटताना दिसेल। नक्कीच वर्षा या निवासस्थानावरती पार पडणारी ही जी बैठक आहे त्यावरती तुमचं लक्ष अशाच प्रकारे असू द्या। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद अभिषेक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।